परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. पण परभणीतली जिल्हा परिषद निवडणूक गाजतीये ती वरपुडकर घराण्यामुळे. खरं तर गेल्या काही निवडणुकांपासून विशेषतः महायुतीकडून घराणेशाहीला नाकारत काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा तिकीट देण्याची पद्धत सुरू केली होती. पण तरीही इलेक्टिव्ह मेरिट या मुद्द्यावरून नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी घराणेशाहीची पाठराखण अप्रत्यक्षरित्या केली गेली. यामुळे आता परभणीत घराणेशाही विरोधात जनताच पुढे सरसावल्याचं चित्र दिसून आलं. परभणीत भाजपाचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचं वर्चस्व आहे. सुरेश वरपुडकरांच्या कुटुंबियातून 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात यावेळी होते. त्यापैकी केवळ एका जागी विजय मिळवण्यात वरपुडकरांना यश आलेलं आहे. तर मुलगा, मुलगी, सून आणि एका पुतण्याला या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सुरेश वरपुडकर यांचा मुलगा समशेर भाजपच्या तिकिटावर सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते. त्यांचा पराभव करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग खिल्लारे यांनी दणदणीत विजय मिळवलाय. सुरेश वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या झरी गटातून मशाल चिन्हावरून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा भाजपचे उमेदवार दिलीप देशमुख यांनी पराभव केला. तर सून प्रेरणा समशेर वरपुडकर यांनी दैठणा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. त्यांना काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना खाडगे यांनी पराभवाचा धक्का दिलाय. लोहगाव जिल्हा परिषद गटात पुतण्या विरुद्ध पुतण्या असा सामना रंगला होता. सुरेश वरपुडकर यांचे दोन्ही पुतणे म्हणजे बोनी वरपुडकर हे भाजपकडून आणि अजित वरपुडकर हे काँग्रेसकडून अशी लढत होती. या सामन्यात अजित वरपुडकर यांनी विजय मिळवलाय. या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून उमेदवारी घेतली होती. मुलगा, सून आणि पुतण्या भाजपकडून रिंगणात होते. तर मुलगी सोनल देशमुख वरपुडकर यांनी ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवली होती. या फॅमिली ड्रामामुळे निवडणूक आधीच चर्चेत होती. पण निकालानंतर मतदारांनी एकाधिकारशाहीला नाकारल्याचं चित्र स्पष्ट झालं. परभणीच्या ग्रामीण भागातल्या मतदारांनी या निकालाद्वारे घराणेशाहीला कडक इशारा दिलाय असं म्हणायलाही हरकत नाही. एकाच घरातल्या 5 जणांना उमेदवारी देणं जनतेला रुचलेलं दिसत नाही. या पराभवामुळे सुरेश वरपुडकर यांच्या स्थानिक राजकारणातल्या वर्चस्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तुम्हाला परभणीत झालेल्या या लढतीवर काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.